आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, ग्रहण आदीविषयी माहिती घ्यायला कोणाला आवडत नाही बरं? याचसाठी पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये ऑप्टोमेकॅनिकल आणि 2D डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब्रिड कॉन्फिगरेशन सिस्टीम प्रकारचं एक तारांगण जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच हा प्रकल्प जो आहे तो राबवण्यात आलेला आहे। या तारांगणामध्ये 7 प्रोजेक्ट आहेत आणि याविषयीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून। मुंबईच्या नेहरू तारांगण पार्कच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये देखील तारांगण पार्क जे आहे ते उभारण्यात आलं। आज मी आहे ऑटो क्लस्टर या ठिकाणच्या तारांगण पार्क या ठिकाणी। पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता। आतापर्यंत अनेक पुणेकरांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता पिंपरी चिंचवड तारांगण जे आहे ते या ठिकाणी दिसतंय। मुंबईतील नेहरू तारांगणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये ऑटो मेकॅनिकल आणि 2D डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब्रिड सिस्टीम प्रकरणाचं हे जे आहे हे तारांगण उभारलेलं आहे। यामध्ये 122 जणांची बैठक व्यवस्था आहे। त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक आणि विद्यार्थी यांना खगोलशास्त्राची माहिती मिळण्यासाठी तसेच आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण बदलातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, ग्रहण याबाबतची प्रत्यक्ष माहिती जी आहे ती यामध्ये सर्वांना मिळते। खरं तर पुणे जिल्ह्यातला हा पहिला प्रकल्प आहे। तारांगणामध्ये एकूण 7 प्रोजेक्ट जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। असा हा सुंदर प्रोजेक्ट जो आहे तो नक्कीच पिंपरी चिंचवडच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रोजेक्ट आहे।